नमस्कार. आज आपण बोलणार आहोत इनोवा क्रिस्टा जी गाडी आहे. टोयोटा कंपनीने 2015मध्ये ही कंपनी लॉन्च केली होती. या कंपनी थ्रू जी गाडी आहे इनोवा क्रिस्टा MPV4 जे सेगमेंट आहे, बऱ्यापैकी तुम्ही लोकांकडे बघितलं असेल जे पॉलिटिशियन्स लोकांकडं किंवा एखाद्या बिझनेसमॅन लोकांकडे ही जास्त गाडी तुम्हाला बघायला भेटली असेल. ह्याचं जे मार्केटमध्ये लॉन्चिंग आहे MPV4 सेगमेंटमध्ये गेल्या 10 दशकांपासून जवळजवळ 10 वर्षांपासून ही जी गाडी आहे त्यांनी खूप जास्त आपलं स्वतःचं वर्चस्व एक मार्केटमध्ये उभं केलेलं आहे. 2015मध्ये ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च झाली आणि त्यानंतर मागील वर्षी त्या टोयोटा कंपनी त्याचा वर्धापन दिन 10वा साजरा केला. 2016मध्ये किर्लोस्कर मोटार, टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीने ही गाडी भारतात लॉन्च केली आणि जशी या गाडीने भारतामध्ये लॉन्च केल्यानंतर MP4 सेगमेंटनी खास करून भारतामध्येचं प्रमुख जे काही वर्चस्व स्थापन केलं, एक स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. जर आपण व्यवस्थित आता हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की या जी गाडीचं प्रोडक्शन आहे हे 2027 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद होणार आहे आणि ही जी गाड्यांच्या मार्केटमधला जो डायमंड आहे तो आपल्याला हातातून गमवावा लागणार आहे. ह्याचं मुख्य कारण जर आपण असं बघितलं तर जे येणारे पुढे जे उत्सर्जन आहेत ह्याचं जे इंजिन आहे, तर या इंजिनमुळे जे कार्बन डायऑक्साईड जे बाहेर पडतं त्याच्या होणाऱ्या मूळ प्रॉब्लेम्समुळं तर ते जे काही नैसर्गिक हानी होणार आहे आणि CIFA जे नियम आहेत पुढचे ते नियम खूप प्रमाणात जास्त कडक आहेत आणि गाडीतून जे इंजिन आहे MP4 सेगमेंटचं जे ह्याचं इंजिन आहे त्या इंजिनमुळे जे कार्बन डायऑक्साईड पुढं उत्पन्न होईल त्याच्यामुळे निसर्गाला खूप जास्त हानी होईल आणि CIFA जे नियम आहेत त्या नियमांमध्ये काही प्रमाणामध्ये आता ते नियम एवढे कडक नाहीत, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी ते नियमांमध्ये जे बदल केलेले आहेत त्या बदलांमध्ये ही गाडीचं जे मार्केट आहे किंवा जे गाडीचं जे उत्पादन आहे किंवा त्या गाडीतून जे निघणारं जे इतर काही प्रदूषण प्रमाणामध्ये आहे ते पूर्णपणे बसत नाही. CIFA मीन्स कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी असं म्हणतो आपण त्याला. हे जे नियम आहेत या नियमाअंतर्गत प्रत्येक गाडीचं एक व्हॅल्युएशन, प्रत्येक एक सेगमेंट, प्रत्येक गाडीचं एक डिझाईन, प्रत्येक गाडीचं एक इंजिनमधून जे होणार आहे उत्सर्जन म्हणा आपण किंवा काही प्रमाणात आपण डिझेलच्या गाड्या बघितल्या असतील किंवा पेट्रोलच्या गाड्या बघितल्या असतील त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की त्या गाड्यामधून जे काही धूर बाहेर निघतो त्याच्यातून नैसर्गिकला किती हानी होतं, मग त्याला आपण फ्यूल इकॉनॉमी असं म्हणतो. कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी CAFE असं याचं पूर्ण फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये जे पुढं जे काही निसर्गाला हानी होणार आहेत आणि त्यामधून जे त्याच्या ज्या इन्स्टिट्यूटनी किंवा त्याच्या संस्थेने जे स्वतःच्या नियमांमध्ये बदल केले हे टोयोटा क्रिस्टाला आधीच जाणवले आणि त्यांची जी माहिती त्यांनी पुरेपूर घेऊन हे सेगमेंटमध्ये बदल करता येणार नाही त्यामुळे यांनी पूर्णपणे डिसिजन हे जे प्रोडक्शन आहे जे टोयोटा इनोवा क्रिस्टा जी गाडीचं जे प्रोडक्शन आहे ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला येत आहे. 2025मध्येच म्हणजे मागील वर्षी त्याचं प्रोडक्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला होता, परंतु त्या गाडीला जी मागणी आहे लोकांमध्ये जे त्या गाडीचा क्रेज आहे, जे कॉम्पिटिशन्स नाही त्या गाडीला, त्या गाडीचं जे डिझाईन मॉडेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं कुठं कॉम्पिटिशन नसल्यामुळे त्या लोकांना खूप जास्त पसंत आहेत गाड्या भारतामध्ये तरी आणि त्यामुळे त्या गाडीची जी मागणी ही वाढलेली खूप जास्त आहे आणि त्यांनी जी नवीन दुसरी जी गाडी सादर केली होती त्यामध्ये इनोवा हायक्रॉस जी तिसरी पिढी आहे इनोवा क्रिस्टाची, जी इनोवा क्रिस्टा ही दुसरी पिढी आहे आणि इनोवा हायक्रॉस ही तिसरी पिढी आहे. तर त्या गाडीला पण डिमांड आहे, पण त्या गाडीचा पुरवठा वेळेवर करता येत नाही इनोवा कंपनीला, टोयोटा कंपनीला. त्यामुळं त्या टोयोटा इनोवा क्रिस्टा गाडीला लगोलग बंद करून या गाडीला लगेच हायक्रॉसला मार्केटमध्ये देणं हे टोयोटा कंपनीला शक्य होत नाही. त्यामुळे त्या कंपनीने हे जे काही मधला जो स्पेस वाढला 2 वर्षाचा त्यामुळे ह्यांनी ते डिसिजन घेतलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे कसं होतं त्याची काळ संपण्यामागचं कारण असं की ते CIFA जे नियम आहेत फ्यूल इकॉनॉमीचे तर ते खूप जास्त प्रमाणात कडक आहेत. त्याच्यामुळे ते मार्केटला टिकणं पुढं हे अशक्य आहे टोयोटा कंपनीसाठी. आणि दुसरी म्हणजे कसं आहे त्याच्यातून जे CO2 उत्सर्जन होणार आहे त्या इंजिनमधून, ते इंजिन जे MPV4 जे सेगमेंटचं जे इंजिन आहे ते इनोवा क्रिस्टा गाडीचं ते खूप घातक आहे. त्याच्यामधून जे कार्बन डायऑक्साईड जे निघणार आहे ते प्रदूषणासाठी खूप घातक ठरणार आहे. आता या गाडीचं जे नुकसान जे गाडी गेल्यानंतर जे मार्केटमध्ये होणार आहे त्यामध्ये कसं होतं की MP4 सेगमेंटमध्ये
ही गाडी टॉपला सगळ्यात चालली 10 वर्षामध्ये. त्याची जागा कुठलीच गाडी इतर घेऊ शकली नाही आणि त्यामुळे लगोलग आता टोयोटा कंपनीकडं तिसरी पिढीची हायक्रॉस जी गाडी आहे इनोव्हाची, त्या गाडीमध्ये असं कॉम्पिटिशनला दुसरी गाडी कुठलीच नाही आहे. या इनोव्हा क्रिस्टाची जी मार्केटची जागा आहे ही कुठलीच गाडी घेऊ शकत नाही. हा पहिलं कारण आहे आणि हा पहिला मुद्दा आहे. जी ही इनोव्हा क्रिस्टा ज्यावेळेस गाडी बंद पडेल त्यानंतर जे त्या कंपनीला आणि इतर ज्या लोकांना ज्या पसंतीच्या गाड्या आहेत इनोव्हा क्रिस्टासारख्या MP4 सेगमेंटमध्ये, त्या गाड्यांचं नुकसान होईल आणि लोकांना जी पसंती आहे त्या गाड्यांना जी मागणी आहे ती भरपूर प्रमाणात कमी होऊन जाईल. आणि महिंद्रा आणि टाटा यांच्याकडं सक्षम गाड्या आहेत. लॉग इन ट्यूनर डिझेल पॉवर ट्रेन आहेत महिंद्रा टाटा या कंपन्याकडे. पण आजच्या घडीला इनोव्हा स्टाईल म्हणजे जी क्रिस्टा स्टाईल जी बॉडी आहे, त्या गाडीचं जे बॉडी आहे, डिझाईन आहे, त्याचे बॉडी ऑन फ्रेम म्हणजे आपण म्हणतो त्याला MP4 सेगमेंटमध्ये अशी कुठलीच जागा आणि त्या गाडीचं जे मॉडेल आहे तसं उपलब्ध कुठंच नाही मार्केटमध्ये. पण याला पर्यायी ऑप्शन म्हणून ज्यावेळेस Hyundaiने आत्तापर्यंत MPV4 3 रो क्रॉसओव्हर गाड्या काढल्या आणि त्यांचं त्या गोष्टीवर जास्त भर दिला. मात्र कोरियन ब्रँड हाय लोकलायझेशन Hyundai स्टारिया लॉन्च करण्याचा विचार यांनी चालू आहे Hyundai कंपनीचा. त्यामुळे यांनी त्या क्रिस्टावर सोडलेली जी इनोव्हा क्रिस्टाची जी जागा आहे ती Hyundai स्टारिया ही जी नवीन गाडी येणार आहे Hyundai कंपनीची, ती कदाचित त्या गाडीची जागा भरून काढू शकते. त्यामुळं जे काही नुकसान होणार आहे ते जास्त काळासाठी नसून ती Hyundaiची जी कंपनी स्टारिया ही जी गाडी काढणार आहे ती गाडी ही जागा नक्कीच भरून काढू शकते. पण कसं असतं, एखाद्या गोष्टीची जागा आपण जास्त काळासाठी घेऊ शकत नाही. आपण हे समजा एखादी जी इनोव्हा क्रिस्टाची जुन्या गाड्या आहेत त्यानंतर जे आता नवीन लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत 1-2 वर्षामध्ये, त्याची जी लाईफ आहे त्या गाडीची, त्यामध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत मार्केट प्रॉब्लेम्स आहेत. आता कसं असतं, फॉर्ड कंपनीचं तुम्ही जे एक्झाम्पल घेतलं तर त्या कंपनीचं ज्या काही गाड्या बनल्या त्या गाड्यांना जे पुढं ज्या लोकांकडे गाड्या होत्या जुन्या त्या लोकांना आता मार्केटमध्ये त्या गाडीची सर्व्हिसिंग बाकीच्या गोष्टीमध्ये खूप जास्त अडचणी निर्माण झाल्या. टोयोटासारखीच फॉर्ड ही कंपनी खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा एखादी गोष्टी हातातून निघून गेल्यानंतर त्या गोष्टी जर मार्केटमधून गेल्यानंतर त्या गोष्टीचे पार्ट्स रिपेरिंगचे वगैरे सगळ्या गोष्टींचा खूप अडचणी निर्माण होतात. पण टोयोटा कंपनीने ह्याच्यावरही पर्याय पण उपलब्ध केले. ज्या ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांच्यावरती पण त्यांनी सर्व्हिसचं जे सोल्युशन आहे त्याच्यावर काढण्याचा पूर्णपणे भर त्यांचा दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की इनोव्हा हायक्रॉस जी तिसरी पिढी जी गाडी आहे ती गाडी पूर्णपणे ह्याच्यावरती जरी बाहेरचं मॉडेल जरी चेंज झालं, इंजिन जरी थोडंफार चेंज झालं, त्याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत ते गाडीचे ते टोयोटा कंपनी ते हायक्रॉस कंपनी ची जी गाडी हायक्रॉस जी गाडी येणार आहे त्याच्यावरती ते पूर्णपणे त्यांनी भर देऊन हे करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती. आणि कसं असतं, मजबूत ह्यानंतर जे नुकसान होईल कंपनीला त्यानंतर क्रिस्टापासून बाहेर पडत टोयोटाचा जवळपास जो काही स्ट्रॉंग असा जो गाड्यांचा जो लोकांचा बघण्याचा क्रेज होता, इनोव्हा क्रिस्टा या गाडीला जास्त डिमांड होती, ती जी काही पोकळी की ती भरून निघाली आणि टोयोटा कंपनीकडं ती एक्झॅक्ट सेम गाडी ही उपलब्ध नाही आहे किंवा ती जी मार्केटमध्ये त्यांची जी व्हॅल्यू आहे ती थोडीफार डाऊन होण्याची शक्यता आहे. ही अशी बरीच कारणं आहेत ती गाडी गेल्यामुळं नुकसान होण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळं घेणाऱ्यांची सुद्धा आता बऱ्यापैकी पुढं भविष्यामध्ये थोडी अडचण निर्माण होऊ शकते. आणि ही जी 10 वर्ष या गाडीने जो काळ गाजवला येण्यात त्याचा त्या लोकांची हीच इच्छा होती की इनोव्हा क्रिस्टा आपल्याकडे गाडी असावी. लाईक या गाडीचा म्हणजे एक असा फील होतं की बाबा ही गाडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिशियन्स लोक एक रुबाब दाखवणारी गाडी होती. टाटा फॉर्च्युनरची जी गाडी आहे तो फॉर्च्युनरला टफ तर नाही दिली या गाडीने, पण एक त्या लेवललापर्यंत ही गाडी जाऊन पोहोचली होती. बऱ्यापैकी लोकांच्या इच्छा भावना वगैरे त्या गाडीशी जुडलेल्या होत्या. पण त्याचं जे 2027 मार्चपर्यंत हे पूर्णपणे प्रोडक्शन बंद होणार आहे आणि खूप मोठी धक्कादायक बातमी आहे. त्यामुळं जी काही त्याची दुसरी जागा आहे ती भरून निघणार नाही.